काम करताना विजेचा धक्का लागला आणि काही कळायच्या आत मजुराचा जीव गेला। धडकी भरवणारी ही घटना आहे बीडच्या माजलगाव मधली। MSEDCLचं काम सुरू असताना झालेल्या निष्काळजीपणामुळे एका 32 वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला असून याबद्दल आता मोठी हळहळ व्यक्त होते। या गंभीर घटनेची दखल घेऊन 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। बीडमध्ये नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ। मंडळी, सर्वात आधी हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पहा। बीडच्या माजलगाव मध्ये असलेल्या बायपास रोडवरचं हे ठिकाण आहे। शहराचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या तबेल्यासमोर असलेल्या डीपीवर लोखंडी पोल उभारण्याचं काम सुरू होतं। आवेज पाशा देशमुख हे तिथं कामगारांसोबत काम करत होते। समोर आलेल्या माहितीनुसार या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी घेण्यात आली होती। पण हे काम सुरू असताना दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक या मजुरांच्या हातातला खांब तिथून जाणाऱ्या 3 फेज वायरला टच झाला आणि त्याच वेळेला विद्युत प्रवाह सुरू झाल्यानं आवेज देशमुख यांना जोरदार विजेचा झटका लागला। हा झटका एवढा तीव्र होता की त्यांच्या शरीरातून करंट पास होऊन थेट पायापर्यंत गेला आणि थेट त्यांच्या पायातून जाळ आणि ठिणग्या उडाल्या। तिथे उपस्थित सहकाऱ्यांना काही कळायच्या आत आवेज खाली पडले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। त्यांना माजलगाव मध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या घटनेनंतर मृताचे भाऊ परवेज पाशा देशमुख यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। काम सुरू असताना अचानक वीज पुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। या प्रकरणात पोलिसांनी कंत्राटदार धैर्यशील भागवतराव ठोंबरे, सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे, ड्युटीवरील अज्ञात लाईनमन आणि MSEDCLच्या सहाय्यक अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 अंतर्गत या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला असून पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतायत। मृत कामगार आवेश देशमुख हे बीडच्या केसापुरी भागातले रहिवासी होते। या घटनेमुळे सध्या केसापुरी गावात शोककळा पसरली आहे। वीज विभागाच्या कामांमध्ये सुरक्षा उपाययोजनांचा अभाव होता का याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मृत मजुराबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। एकूणच या घटनेत फक्त निष्काळजीपणामुळे मजुराचा जीव गेलाय आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे आता दोषींवर काय कारवाई होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे। बीडहून विनोद जिरे, लोकमत।